श्रोते हो नमस्कार. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. शब्दांमधून हा सुगंध आपण अनुभवू शकतो, तो उत्तम सकस अशा साहित्यातून. आणि साहित्य सौरभ या कार्यक्रमातून अशा साहित्याची मेजवानी देण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असतो. तर आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रामदास खरे यांची कथा कुंडली. अहो अनंतराव, अहो सरळ सरळ दिसतंय की मला तुमच्या बेडरूमची आणि इथल्या या डबल बेडची पोझिशन ही चुकीची आहे ती. आता ती दोघं बघा, उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेला पाय करून झोपत असणार, बरोबर ना? तरीच मग अडचणीच अडचणी. कसं होणार त्यांचं पुढे? समजतंय ना मी काय म्हणतो ते? गुड. मग आता एक काम करा, हा डबल बेड वळवा, दक्षिणेकडचे हा दरवाजाही काढा आणि तिथे भिंत घाला, पूर्वेला दरवाजा लावा. ही कामं झाल्यावर बेडरूमला झक्कास फेंट गुलाबी कलर लावा. आणि हो, ते काचांवरचे मळकट डार्क पडदे बदला. झुळझुळते फेंट येलो कलरचे पडदे लावा. तो जुनाट विंडो एसी पहिला बदला आणि भारी स्प्लिट एसी लावा. ते समोरच्या भिंतीवर टांगलेली काळपट गुडरम्य पेंटिंग पहिली बदला. तिथे एका गोंडस बाळाचा फोटो लावा. अहो शेवटी वातावरण बदलणं आवश्यक असतं, समजलं ना? गुड. हे काम पूर्ण झाल्यानंतर फरक पहा त्या दोघांच्यात आणि तुमच्यात देखील. आणि मग वाटल्यास मगच माझी फी द्या. ओके? इज दॅट क्लिअर? गुड. मी निघतो, खूप उशीर झाला मला. बाय. निखिल आणि प्रिया संध्याकाळी होई कामावरून परतले. रात्री जेवण आटोपल्यानंतर अनंतरावने तो विषय अखेर काढलाच. आधी निखिलने शांतपणे बाबांचं ऐकून घेतलं. थोडा वेळ गेल्यानंतर आपल्या बेडरूमकडे बघत निखिल मोठ्या मोठ्याने हसू लागला. अनंतरावने तर हे सगळं विचित्र वाटू लागलं. अहो बाबा, अशा तोडफोडी करून आणि भिंतीला पिंक कलर लावून जर पोरं होत असतील ना, तर बघायलाच नको. तो तुमचा मित्र मनोज एक नंबरचा मूर्ख आणि तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकलात. अहो बाबा, मनोजचा तो धंदा आहे. तो असे सल्ले देत फिरत असतो सगळीकडे. यु नो, माझ्या आशांवर अजिबात विश्वास नाही. लोक पण शतमूर्ख, ते बळी पडतात त्याच्या गोड बोलण्याला. हे थांबा प्लीज बाबा. मी तुमची मनस्थिती समजू शकतो, पण हे सोल्युशन आहे का? नीट विचार करा. अहो येत्या दिवाळीत लावूया की सगळ्याच घराला रंग मस्तपैकी. तेव्हा डोंट वरी, आता शांतपणे झोपा. उद्या आमचा रविवार आहे म्हटलं. तेव्हा निखिलचं बोलणं पुरं व्हायच्या अगोदरच अनंतराव आपल्या खोलीकडे शांतपणे चालू लागले. गुरुजी, ही प्रियाची आणि निखिलची पत्रिका. तुम्हाला माहिती असेलच, दोघांचा लव्ह मॅरेज. आमची आडखटी नव्हतीच. सारी हाऊसमूस केली. आम्ही पत्रिका बित्रिका काहीही बघितली नाही. दोघं सुखी व्हावेत एवढीच इच्छा होती. दुर्दैवाने काहीच महिन्याने माझी पत्नी सावित्री कोणताही आसपास नसताना अचानक देवाघरी गेली आणि मी उन्मळून पडलो. गुरुजी, छोट्या निखिलला आईची माया दिली. निखिल आणि प्रियाच्या लग्नाला आता 9 वर्ष झाली आहेत गुरुजी. एकटे पण खायला उठतं. मी थकलोय आता. मला नातवंडांमध्ये रमायचं आहे. हो, निखिलच्या पत्रिकेवर अजिबात विश्वास नाही. निखिलला प्लीज काही सांगू नका. या त्यांच्या दोन्ही पत्रिका बघून सांगा, तो योग आहे ना पत्रिकेत? असेल तर काय काय उपाय करावे लागतील, कोणत्या ग्रहाची शांत करावी लागेल, सगळं सांगा. हो, तुम्ही जे जे सांगाल ते आम्ही सगळं करू. साधारण आठवड्याभराने गुरुजींचा फोन आला अनंतरावांना. आजच भेटूया संध्याकाळी. होय तिथेच बालाजी मंदिरपाशी. काही सिरियस नाही ना गुरुजी? अहो भेटल्यावर सांगेन सगळं, डोंट वरी. हे बालाजी मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून देखील इथे जास्त गोंगाट नाही की लोकांची वर्दळ नाही. काहीसं निवांत. मंदिराच्या खेटूनच एक छोटासा तलाव आहे. मावळतीचे रंग हळूहळू पाण्यात विरघळू लागताच मंदिरातल्या दीपमाळेवरचे दिवे हलकेच उमलू लागले. त्या तिन्ही सांजेस, नमस्कार, बसा अनंतराव. अहो इतके गंभीर होऊ नका. हो, आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे ना.
तुमचा विश्वास आहे ना पत्रिकेवर? मग झालं तर. खरा प्रश्न पुढचा आहे की मी यावर काहीतरी उपाय सांगितले तर तुमच्या निखिल आणि प्रिया तयार होतील का? अहो त्याची काळजी करू नका गुरुजी. माझी मुलगी वसुंधरा पुण्याला राहते. ती तशी जरा खमकी आहे. निखिल फक्त तिचं ऐकतो आणि फक्त तिलाच घाबरतो. तिला बोलावून घेणार आहे मी. तुम्ही उपाय सांगा बघू. मग ठीक आहे. ऐका आता. मी सांगितलेले उपाय करून झाले की लगेच गोड बातमी समजणार असं मनात आणू नका. पत्रिका बित्रिका विषय आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. 2 गोष्टी मला जाणून घ्यायच्यात. थोडं पर्सनल आहे. एक म्हणजे निखिल आणि प्रिया यांच्यामध्ये आलबेल आहे ना? नाही म्हणजे त्यांचं एकमेकांशी पट्ट आहे ना? लग्न होऊन 9 वर्ष लोटलेत म्हणून. तरीही विचारतोय. अहो अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत म्हणून. दुसरं महत्त्वाचं म्हणजे निखिल आणि प्रिया यांनी एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. ते दोघे घेत असतीलच. आता तुम्ही बोला. गुरुजींचं बोलणं सुरू असताना अनंतराव एकीकडे दूर कुठेतरी शून्यात बघत होते. गुरुजींचं बोलणं संपताच ते एकदम भानावर आले आणि चपापून परत गुरुजींकडे बघत धीर गंभीर बोलू लागले. बरोबर आहे गुरुजी तुमचं. या दोन्ही गोष्टी मला तुम्हाला सांगणं आवश्यक होतं. काय सांगू गुरुजी? अहो गेल्या 2-2.5 वर्षापासून दोघांमध्ये अगदी फालतू कारणांवरून सतत वाद होत असतात. अहो एकदा तर प्रिया माहेरी निघून गेली होती. वसुंधरा त्यामध्ये मध्ये पडली म्हणून प्रिया घरी तरी आली. अहो मधल्यामध्ये माझं सँडविच होतं. दादरच्या डॉक्टर मानसी उकिडवे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली आहे त्यांनी. मात्र पुढे त्या ट्रीटमेंटच्या पुढे काय झालं मला अजून उमजलेलं नाही. गुरुजी मला घरात शांतता हवी हो. आणि मला असं खात्रीनं वाटतं की एकदा बाळाचं आगमन झालं ना आमच्या घरात की सगळी वादावादी थांबेल. गुरुजी आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं ते. अनंतराव धीराने घ्या. आधी तुम्ही ठाम बघू स्वतःबद्दल. थोडं अलिप्त राहा आणि अनाहूत सल्ले देण्याचे टाळा. हल्लीच्या मुलांना स्पेस लागते स्पेस. अहो गेली 9 वर्ष दिली आम्ही त्यांना स्पेस. 2 BHKचा प्रशस्त फ्लॅट आहे आमचा. अहो अनंतराव अशी स्पेस नाही हो. जाऊ दे. आता मुख्य विषयाकडे येतो. खूप उशीर झालाय. अनंतराव नीट ऐका शांतपणे. हो हजारो वर्षापासून हे ज्योतिषशास्त्र अस्तित्वात आहे. जीवनात प्रकाश पसरवणारे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. अनेकांचा या शास्त्रावर विश्वास नसतो. कोणाचा असतो. प्रियाच्या पत्रिकेचा अभ्यास करता तिची शांत करणे आवश्यक आहे. शांत कळतंय ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुळाचार पाळणे. तो योग्य रीतीने पाळला जातोय ना? अनंतराव अहो खूप पूर्वी राजे महाराजांच्या काळात मूल होण्यासाठी पुत्रकामेष्टी यत्न करायचे. आताच्या काळात ते शक्य नाही म्हणा. परंतु आपल्याला काही विधी करावे लागतील. दोघांच्याही कुंडलीत काही अशुभ ग्रह आहेत या संततीला आणि घरातल्या शांतीला अटकाव करीत आहेत ते. अशा ग्रहाने शांत करणे म्हणजेच ग्रह शांत. तिथी ग्रह शांती लवकरात लवकर करणे जरुरीचे आहे. तुम्ही तिघांनी शांतपणे बसा, ठरवा आणि मला कळवा. मी विधीची सगळी जबाबदारी घेईन. अजिबात काळजी करू नका. यावर अनंतराव काही बोलणार तोच समोरच्या देवळात संध्याकाळच्या आरतीला सुरुवातही झाली. सभामंडपात जमलेले शेकडो भाविक तालासुरात आरती म्हणू लागले. त्या प्रचंड आवाजात दोघांचा संवाद तिथेच थांबला. अनंतराव आणि गुरुजी आपापल्या जागेवरून उठले आणि त्या आरतीत सामील झाले. कर्मधर्म संयोग म्हणा किंवा अन्य काही म्हणा, बरोबर 10 वर्षापूर्वी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी भल्या सकाळी निखिल आणि प्रियाची भेट इथेच याच मंदिराच्या आवारात झाली होती. दुपारची वेळ. अनंतरावांचा नुकताच डोळा लागलेला. कोणीतरी मगातपासून बेल वाजवतोय हे त्यांच्या लक्षात यायला थोडासा उशीरच झाला. मग अनंतराव हेलपाट्यात दरवाजापाशी आले. दरवाजा उघडताच ते 4 धटिंगण अचानक घरात घुसले. अनंतरावनं हलकासा झटका देत ते थेट बेडरूमच्या दिशेने जाऊ लागले. तसे अनंतराव त्यांच्यावर खेकसले. कोण तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? घरात असे कसे घुसलात? कोणी पाठवलं तुम्हाला? बोला. तेथील एकाने शांतपणे पिशवीतील एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. एवाने दुसऱ्याने छिन्नी हातोड्याच्या मदतीने दक्षिणेकडची बाजू तोडायला देखील सुरुवात केली. बेड सरकन सरकवला. तिसऱ्यांनी भिंतीत बसवलेला विंडो एसी काढला. भिंतीवर टांगलेलं ते पेंटिंग दूर भिरकावलं आणि मग बाल्कनीच्या वर टांगलेला भला मोठा पडदा
काढायला सुरुवात केली. तर चौथ्या माणसाने पिंक कलरचा भला मोठा डबा क्षणार्धात फोडला. अतिशय शिस्तीत आणि झपाट्याने ते चारही जण आपापली ठरवलेली कामे शांतपणे करत होते. इतक्यात अनंतराव हेलपाट्यात बेडरूमच्या दिशेने जाऊ लागले. चौघाने शिव्या देऊ लागले आणि त्यांना अडवू लागले. पण ते कसले हालतात हे चारही जण काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी एकाने अनंतरावांना बळजबरीने बाहेरच्या हॉलमध्ये नेले, धाडकन खुर्चीवर बसवले आणि त्यांच्यासमोर पाण्याची बाटली समोर आदळली. अनंतराव त्याला काही सुनावण्यापूर्वी तो बेडरूमचा दरवाजा धाडकन बंद झाला. दिवे लागण्याची वेळ. आता थोड्याच वेळात निखिल आणि प्रिया ऑफिसमधून घरी येतील. हे बेडरूमचं प्रकरण त्यांच्या कानावर घातलंच पाहिजे. निखिलचा उग्र स्वभाव त्यांना माहिती नाही अजून. आता त्या चारही जणांचं काही खरं नाही. अनंतराव आपल्याच मनाशी बोलत असताना समोरच्या बेडरूमचा धाडकन आवाज उघडताच आतल्या रंगाचा वास बाहेर घुमू लागला. त्यामागून एक अतिशय राकट, उंच, उग्र माणूस अनंतरावांच्या समोर उभा टाकला. त्याने आपल्या पिशवीतून काही कागद बाहेर काढले आणि अनंतरावच्या अंगावरती ठेव टाकून भसाड्या आवाजात बोलू लागला. बघून घ्या एकदा बेडरूम नीट. तुमच्या मनासारखे केली आहे एकदम टाकाटाक. आता कसलीच काळजी नको, सगळं काही मार्ग लागेल. येतो आम्ही. आणि हे बघा, दरवाजा नीट लावून घ्या. तसे थकलेले, त्रासलेले अनंतराव चष्मा सावरीत फरशीवर पडलेले कागद डोळे फाडून बघू लागले. ते निखिल आणि प्रियाच्या जन्मकुंडलीचे कागद होते. काय श्रोते हो, या कथेचं गूढ उलगडत असताना आपण अगदी गुंग झालात ना. रामदास खरे यांची ही कथा होती, कुंडली. आणि साहित्य सौरभ या कार्यक्रमात आता ऐकूया राजीव काळे यांच्या काही कविता. कवी कविता का लिहितो? काय असते त्या कवितेमागची प्रेरणा? अर्थात प्रत्येक कवीसाठी ती प्रेरणा वेगवेगळी. कुठे, कधी नि कशामुळे एखादं बीज पडेल मनाच्या भुईवर नि उगवून येईल कविता, ते खुद्द कवीलाही नेमकं सांगतायत. अर्थात असं असलं तरी या प्रश्नाचं माझं उत्तर मी शोधलं आहे. म्हटलं तर अगदी सोपं, सहज, नि म्हटलं तर थोडं अनवट आहे. ते उत्तर काय हे कवितेतूनच सांगायला हवं. मी कविता लिहितो म्हणजे तुलाच लिहितो. आता या इवल्या कवितेमधली ती आहे तरी कोण? तर या प्रश्नाचं उत्तरही कवितेमधूनच शोधायला हवं. कविताच ती सोप्या शब्दांची, भुलावणीच्या अनघडा अर्थाची. कविताच ती शब्दांदरम्यानचे झळाळ कवडसे हलकेच ओंजळीत देणारी. कविताच ती स्वल्पविरामाशी गुणगुणत ओठंगणारी, पूर्णविराम हलकेच दूर सारणारी. कविताच ती. तर ही ती किंवा मग कविता कुठे कुठे आहे? कुठे कुठे भरून राहिलं आहे तिचं अस्तित्व? तर बघा, कवितेच्या कुठल्याही पुस्तकातील, कुठल्याही पानावरील, कुठल्याही ओळीतील, कुठल्याही शब्दाच्या आल्याड पल्याड निव्वळ तूच.
ही अशी कवितेत वसलेली ती हलके हलके समोर येऊ लागते अल्लद चालीने. आणि मग ती आली की कुठलाही ऋतू असो तो ऋतू श्रावणच होऊन जातो. श्रावणच आहेत डोळे तुझे, श्रावणच आहेत डोळे तुझे लपाछपीचे, श्रावणच आहेत श्वास तुझे अधीरसे, श्रावणच आहेत ओठ तुझे लगबगीचे, श्रावणच आहेत बाहू तुझे बोलावते. पाचुरंगी झाडांआड तू भिजत, ऊन पावसात दडवत गाणी, त्यातलेच एखादे फितूर मला, तुझ्या कळत न कळत वेल्हाळसे, तुझ्याच सारखे श्रावणासारखे, तुझ्याच सारखे श्रावणासारखे. ही अशी श्रावणासारखी समोर आली की संवाद होणारच ना अल्लदचा. पण ती थेट संवादात दडवते खूप काही. दडवते आणि काही विचारलं तर उलट सुनावतेच खूप काही. सांगितलेस काही? नाही. कुजबूज हलकी? नाहीच नाही. ऐकलेस काही? नाही तर? कडवे एखादे? नाहीच नाही. मग का या झुकल्या हलकेच पापण्या अन थरथर ओठांवरी? मग का या झुकल्या हलकेच पापण्या अन थरथर ओठांवरी? ती तर खोडच त्यांची लाजबावरी, ती तर खोडच त्यांची लाजबावरी, हटवादी जुनी. नको लावूस, नको लावूस अर्थ भलते उगा त्यातून, नको लावूस अर्थ भलते उगा त्यातून. ती भले असं काही सांगू दे, काही लपवू दे, तो ओळखतच असतो तिला खोलवर. मग तोच तिला सांगू लागतो. निकट निकट तू जरी जराशी, निकट निकट तू जरी जराशी, बिकट बिकट हे अंतर जाचे. निकट निकट तू जरी जराशी, बिकट बिकट हे अंतर जाचे. श्वासांमधल्या निश्वासाचे फूल सुरंगी हृदयी काचे. नको उखाणे, नको उखाणे कशास लपछप, झऱ्यापास हे कोण गाते. नको उखाणे कशास लपछप, झऱ्यापास हे कोण गाते. एक जळी ग दोन कवडसे, एक जळी ग दोन कवडसे, तुझे नि माझे ऐसे नाते, तुझे नि माझे ऐसे नाते. हे ऐकून काय होतं नेमकं ते नाही कळत. पण झुकू लागतात पापण्या, झुकू लागते अधर, आणि मग एक कविता अल्लद झुलू लागते. झुकल्या पापण्या अधरही झुकले, झुकल्या पापण्या अधरही झुकले, मेघही आणिक सावळे झुकले. झुकल्या पापण्या अधरही झुकले, मेघही आणिक सावळे झुकले. मिटल्या पापण्या मेघही मिटले, मिटल्या पापण्या मेघही मिटले, शाप सारे फिटले फिटले. या अशा क्षणी काय करायचं असतं कवीनं? काहीच नाही. कारण अशा क्षणी मग तीच धिटाईनं सांगू लागते. मोकळे केस हे बांधितेनी सोडिते रे, मोकळे केस हे बांधितेनी सोडिते रे, सुरंगीचे फूल हे माळितेनी काढिते रे. उंबऱ्याशी मी उभी, उंबऱ्याशी मी उभी पाऊले मोजिते रे, उंबऱ्याशी मी उभी पाऊले मोजते रे, आतनी बाहेरशी वाटती देखिते रे. निरखुनी तो कवडसा, निरखुनी तो कवडसा,
शहाणीशी हासते रे. निरखुनी तो कवडसा शहाणीशी हासते रे. खोल आत क्षणी त्याच पिसे अन जाणीते रे. तुझ्या हाती प्राण देता, तुझ्या हाती प्राण देता अंग अंग माखिते रे. तुझ्या हाती प्राण देता अंग अंग माखिते रे. देत देत उणी होत हाती तुझ राखिते रे. देत देत उणी होत हाती तुझ राखिते रे. ही अशी वेळच अनवट, साऱ्या हिशेबांच्या पल्याड जाणारी, साऱ्या हिशेबांच्या पल्याड नेणारी. अशा वेळी कसलेच हिशेब उरत नाहीत. अशा वेळी कसलेच हिशोब उरत नाहीत, अगदी पाप पुण्याचेही. पापाच्या ग आल्याड काय, पापाच्या ग आल्याड काय, पापाच्या ग पल्याड काय. पापाच्या ग आल्याड काय, पापाच्या ग पल्याड काय. पुण्याच्या ग आल्याड काय, पुण्याच्या ग पल्याड काय. पुण्याच्या ग आल्याड काय, पुण्याच्या ग पल्याड काय. स्पर्शाची ग देव घेवती, स्पर्शाची ग देव घेवती कसले पापनी पुण्य इथे. स्पर्शाची ग देव घेवती कसले पापनी पुण्य इथे. हृदये जेथे दिली घेतली, हृदये जेथे दिली घेतली कशास कुठला हिशेब तिथे, कशास कुठला हिशेब तिथे. राजीव काळे यांच्या कविता आपण ऐकत होतात. आणि श्रोतेहो, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा याच कार्यक्रमात आपण भेटणार आहोत पुढच्या साहित्य सौरभमध्ये. आजच्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.